खुशखबर, राज्यात 2192 पदांची महसूल सेवक कोतवाल पदभरती 2026 जाहीर. जाणून घ्या जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती. सुरुवातीला तुम्हाला सांगतोय की सध्या परिस्थितीमध्ये जालन्याची ॲड निघालेली आहे. जालना जिल्ह्यासाठीची जी कोतवाल भरती आहे ती जाहीर झालेली आहे. त्या पदभरतीमध्ये काय पात्रता आहेत, काय निकष आहेत किंवा निवड प्रक्रिया काय आहे, अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, अर्जासाठी लागणारे कागदपत्र काय आहेत, तर याची डिटेल नोटिफिकेशन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तो व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. यामध्ये सुद्धा जी माहिती आहे ती माहिती काळजीपूर्वक बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला कोतवालसाठी फॉर्म या ठिकाणी भरायचा असेल तर. ओके, तर यामध्ये बघा, कोतवाल अर्थात महसूल सेवक या भरतीची आतुरतेने वाट बघत असाल तर ही न्यूज तुमच्यासाठी. महाराष्ट्र कोतवाल भरती कधी होणार, किती पदे भरली जाणार याबद्दल नवीन माहिती येथे जाणून घ्या. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील महसूल सेवक कोतवाल अंतर्गत संवर्गातील 2192 रिक्त पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. ओके, याबाबत महसूल व वन विभागाने 19 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील महसूल सेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 जुलै 2026 रोजी राज्यातील महसूल सेवक संवर्गात एकूण 2192 रिक्त पदे होती. या रिक्त पदांच्या भरतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तहसील लेवलवर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येते. तहसीलदार ही भरती प्रक्रिया राबवतो, ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, त्यानंतर कोतवाल भरती 2026 प्रक्रिया तातडीने राबवण्याचे निर्देश. शासनाच्या पत्रात संबंधित जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोतवाल पदांची भरती करताना संबंधित शासन निर्णयातील सुधारित तरतुदी आणि आरक्षणाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता निवड समितीने घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथे सांगायची आहे की या ठिकाणी आरक्षण हे काही प्रवर्गासाठी त्या ठिकाणी आरक्षण नाही आहे. हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल समजणार आहे. पात्रता वगैरे तुम्हाला सर्व समजतीलच. त्याचबरोबर सर्व इत्थंभूत जी माहिती आहे, वय, पात्रता, शिक्षण, त्याचा पेपर कसा असतो, त्याची फीस किती आहे, हे सर्व तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहीत होईल. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, विशेष म्हणजे सदर पदभरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावी असेही शासनाने निर्देशित केले आहेत. म्हणजे जर तुमची तयारी असेल, तुम्ही पेपर दिला, पेपर दिल्यानंतर तुम्ही त्यात पास झाले तर तुम्हाला 30 नोव्हेंबर 2028 पूर्वी त्या ठिकाणी नोकरीची हमी सरकारने दिलेली आहे. आता त्यामध्ये पेपर कसा असतो, त्यामध्ये प्रश्न कसे असतात, त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. यानंतरसुद्धा ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. मागच्या वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत कोतवालच्या, त्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे लवकरच संबंधित जिल्ह्यांकडून अधिकृत भरती जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा किंवा निवड पद्धती आणि महत्त्वाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. जालन्याची जाहीर झालेली आहे. बाकीच्या जिल्ह्याचे सुद्धा एक जाहिरात येतील. जिल्हानिहाय कोतवाल रिक्त पदांची माहिती खालील तक्त्यात महसूल व वन विभागाच्या जोडलेल्या जिल्हानिहाय विवरणपत्रातील रिक्त पदांची माहिती दिली आहे. आता कोणत्या जिल्ह्यात किती पदं खाली आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. छत्रपती संभाजीनगर 283, जालना 47, परभणी 64, हिंगोली 45, नांदेड 78, बीड 71, लातूर 62, धाराशिव 35, नागपूर 115 आणि वर्धा 46. त्यानंतर आहे वर्धा 46 झाले, भंडारा 58, गोंदिया 39, चंद्रपूर 76, गडचिरोली 70, अमरावती 84, अकोला 80, वाशिम 41, बुलढाणा 85, यवतमाळ 108, पुणे 144 आणि मुंबईचा काय विषय आहे. ओके, सातारा 11, सांगली 67, सोलापूर 114, कोल्हापूर 107, नाशिक 149, धुळे 47, नंदुरबार 45, जळगाव 46, अहिल्यानगर 105 आणि मुंबई शहरामध्ये जागा नाही आहे. त्यानंतर ठाणे 108, मुंबई उपनगर 13, पालघर 123, रायगड 119, रत्नागिरी 64 आणि 36वा जिल्हा सिंधुदुर्ग 42. ओके, अशा प्रकारे या जागा या ठिकाणी असणार आहेत. तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही बघू शकता. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते रिक्त तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी. ओके, त्यानंतर यांनी काय सांगितलेलं आहे बघा, महत्त्वाचा विषय.
ओके, महत्त्वाचे शासनाच्या 19 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रानुसार राज्यातील महसूल सेवक संवर्गातील 2192 रिक्त पदे भरण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. जिल्हानिहाय भरतीची अंतिम जाहिरात संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे. जालना जिल्ह्याची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व जाहिरात आलेली आहे. कधी परीक्षा होणार, त्यानंतर ते अंतिम निवड यादी कधी लागणार, त्यानंतर त्यामध्ये रिचेकिंग वगैरे तुम्हाला जर वाटलं तर ते सुद्धा त्याचीसुद्धा त्यांनी तारीख दिलेली आहे, डेट दिलेली आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये बघा अजून काय सांगितलेलं आहे, उमेदवारांनी काय लक्षात ठेवायचे आहे. महसूल सेवक काही लक्षात तुम्ही ठेवा किंवा नका ठेवू, परंतु जो काही सिलेबस आहे तो सिलेबस खूप छोटा आहे कोतवालचा. आणि जे काही उच्च शिक्षित उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित उमेदवार जसे काही BA झालेले आहेत, MA झालेले आहेत, तर शक्यतोवर ते विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरत नाहीत. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चान्स आहे, तुम्ही अभ्यास त्या ठिकाणी करायला पाहिजे. सिलेबस खूप छोटा आहे. प्रश्न कसे असतात किंवा त्याचे जे काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत ते आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत. महसूल सेवक पदासाठी जिल्हानिहाय भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भरतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा नामनिर्देशित अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती कार्यवाही करेल. आरक्षण व शासन निर्णयातील सुधारित तरतुदीचे पालन केले जाणार आहे. भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. अर्जाची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती व इतर अटी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर स्पष्ट होतील. प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत. त्यानंतर हा विषय आहे जालना जिल्ह्याचा. ओके, कोतवाल भरती जाहिरात तालुका जालना जिल्हा. कोतवाल भरती जाहिरात तालुका जालना जिल्हा. कोतवाल भरती जाहिरात. ओके, प्रारंभ दिनांक कधी झाला तर 8/8ला सुरुवात झालेली आहे आणि शेवटचा दिनांक आहे 22/8/2023. आता येथपर्यंत तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. जालना जिल्ह्याची ॲड आहे. संपूर्ण जी PDF आहे, शासन निर्णय आहे, तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.